झी 24 तास, एक पाऊल पुढे। ब्रेक नंतर जाणून घेऊया क्रीडा विश्वातल्या घडामोडी। क्रिकेट कसं खेळावं हे मास्टर ब्लास्टर सचिनच्या तोंडून ऐकण्याची संधी पुण्यातल्या युवा क्रिकेटपटूंना मिळाली। निमित्त होतं प्रतापगड वॉरियर्स संघाच्या खेळाडूंशी सचिननं साधलेल्या संवाद कार्यक्रमाचं। यावेळी क्रिकेटबाबतच्या महत्त्वाच्या टिप्स सचिननं उद्योन्मुख क्रिकेटपटूंना दिल्या। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या 23 वर्षांच्या मोठ्या कारकिर्दीतील त्याचे अनुभव सचिन स्वतः आपल्या चाहत्यांना सांगणार आहे। येत्या 3 वर्षात सचिन जगभरातील महत्त्वाच्या 6 शहरांचा दौरा करणार असून या खास दौऱ्यात सचिन आपल्या चाहत्यांसमोर एक संध्याकाळ घालवणार आहे। यावेळी सचिन आपल्या आठवणी चाहत्यांसमोर ठेवेन। मुंबई इंडियन्स आणि पुणे वॉरियर्स मध्ये झालेल्या मॅच मध्ये मुंबईने बाजी मारत पुण्यावर मात केली आहे। मुंबईने विजय मिळवला, मात्र केवळ एका रन्सनं। मुंबईचा कॅप्टन हरभजननं टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला आणि पुणे वॉरियर्स समोर 121 रन्सचं आव्हान ठेवलं, मात्र हे आव्हान पुणे वॉरियर्स पूर्ण करू शकली नाही। राजस्थानच्या ऑलराऊंडर केविन कुपरला आयपीएल मधून माघार घ्यावी लागली आहे। 29 एप्रिलला झालेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्धच्या सामन्यात कॅच घेताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती। त्याच्या गुडघ्याचं हाड मोडलंय, त्यामुळे त्याला आता 4 ते 5 आठवडे विश्रांती घ्यावी लागणार आहे। कॅन्सरबाबत उत्तर देऊन आता मी कंटाळलोय आणि आता आजारपणाबद्दल मला प्रश्न विचारू नका, असं युवराज सिंगनं म्हटलंय। आजारपणाबद्दलची उत्तरं देताना आजारी असल्यासारखं वाटतं, असंही युवी म्हणाला। चंदीगडमध्ये दाखल झालेल्या युवीला त्याचा पुढचा कार्यक्रम विचारला असता तो काही मित्रांच्या भेटी घेणार असून काही महत्त्वाच्या ठिकाणी जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। न्यूझीलंड क्रिकेट संघाचे कोच जॉन राईट्स यांनी ऑगस्ट महिन्यात आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय। त्यांनी आपल्या कराराची मुदत वाढवण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला। न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी डेव्हिड व्हाईट यांनी राईट आपलं पद सोडणार असल्याचा खुलासा केला। येत्या विंडीज दौऱ्यानंतर राईट आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत। स्पॉट फिक्सिंग प्रकरणी तुरुंगात असलेला पाकिस्तानचा बॉलर मोहम्मद आसिफ याची सुटका झाली आहे। 29 वर्षीय आसिफला या प्रकरणी 1 वर्षाची शिक्षा झाली होती। इंग्लंड विरुद्धच्या टेस्टमध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी आढळल्यानं त्याला इंग्लंडमधील कोर्टाकडून शिक्षा ठोठावण्यात आली होती। युवा ऑलिम्पिक विजेता शिवा थापा आणि ब्रॉन्झ मेडल विजेता विकास कृष्णन यांनी रिपब्लिक ऑफ कझाकस्तानच्या बॉक्सिंगमध्ये विजयी सलामी दिली आहे। कझाकच्या अल्मेटी येथे या स्पर्धेची सुरुवात झाली असून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या शिवा थापाने युक्रेनच्या पुर्दकी आल्गाचे आणि विकासने कझाकिस्तानच्या अक्षव मादियारचे आव्हान संपुष्टात आणले। भारताची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची अमेरिकन पार्टनर अनास्तासिया रॅदिनोव्हा यांनी इस्टोरिल ओपनच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे। क्वार्टर फायनलमध्ये सानिया अनास्तासिया या सेकंड सीडेड जोडीनं अमेरिकेच्या मॉर्टन लेव्ही आणि लिंडस्ले ली या जोडीचा 6-0, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव केला। जगभरातील खेळाडूंना वेध लागले ते लंडन ऑलिम्पिकचे। यंदा ऑलिम्पिक 27 जुलैपासून सुरू होणार असून त्याचा समारोप 12 ऑगस्टला होणार आहे। तब्बल 17 दिवस चालणाऱ्या स्पर्धेत जगभरातील अव्वल एथलीट सहभागी होणार असून भारतालाही भरघोस मेडलची कमाई करण्याची संधी या ऑलिम्पिकमध्ये आहे। झी 24 तास, एक पाऊल पुढे।